एलिफंटाकडे जाणारी बोट उलटलेली आहे। अरबी समुद्रामध्ये ही बोट उलटली आहे। या बोटीमध्ये 30 प्रवासी होते अशी माहिती आहे। तर मुंबईच्या अरबी समुद्रात मोठी दुर्घटना घडली आणि त्यानंतर बचाव कार्य नेमकं कसं सुरू आहे ते आपण बघू शकतोय। तर मुंबईच्या अरबी समुद्रामध्ये ही दुर्घटना घडल्यानंतर बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरू करण्यात आलं आहे। मोठ्या संख्येने या ज्या बचाव कार्यासाठी जाणाऱ्या बोटी आहेत त्या आपल्याला दिसून येत आहेत। 30 प्रवाशांना घेऊन निघालेली मुंबईवरून मुंबईच्या गेटवे ऑफ इंडियावरून निघालेली ही बोट एलिफंटाकडे जात होती, पण ती एलिफंटापर्यंत पोहोचलीच नाही। ती मध्येच समुद्रात उलटल्याची माहिती आहे। त्यामुळे त्यामध्ये असलेले जे 30 प्रवासी आहेत ते कोणत्या अवस्थेमध्ये असतील, कुठे असतील असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतो। आणि त्याचबरोबर ही दुर्घटना नेमकी कशी घडली, जे सेफ्टी मेजर घ्यायचे असतात बोटीसाठी ते घेतलेले नव्हते का, असाही सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। कारण अरबी समुद्र जो मोठा समुद्र आहे, सगळीकडे पाणीच पाणी अशी ही स्थिती आहे आणि अशामध्ये जी बोट प्रवाशांना घेऊन चाललेली होती त्याच्यामध्ये खबरदारीच्या उपाययोजना करण्यात आलेल्या नव्हत्या का, सुरक्षेसाठीच्या उपाययोजना नव्हत्या का, असा सवाल या ठिकाणी उपस्थित झालाय। दरम्यान सध्याची माहिती समोर येते त्यानुसार ही बोट निघालेली होती एलिफंटाकडे, पण ती तिथपर्यंत पोहोचली नाही आणि अरबी समुद्रामध्ये ती उलटलेली आहे। त्यानंतर अशा पद्धतीने बचाव कार्य त्या ठिकाणी सुरू आहे। त्याची ही दृश्य आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकताय। स्पीड बोट असेल किंवा मोठी जहाजं सुद्धा निघालेली आहे त्या 30 प्रवाशांना वाचवण्यासाठी। तिची बोट उलटलेली आहे मध्य समुद्रामध्ये। त्याच्यातून 30 प्रवासी प्रवास करत होते, त्यांना वाचवण्यासाठी कुठेतरी आता सर्वच यंत्रणा या सज्ज असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। बचाव कार्य करताना आपल्याला दिसून येत आहे। त्याच्यामध्ये स्पीड बोट आहेत, याशिवाय जे गोताखोर असतात ते सुद्धा आपल्याला दिसून येत आहेत सामान्य बोटीच्या माध्यमातून। आणि याशिवाय जे इतर मोठी जहाजं आहेत तीही आपल्याला या ठिकाणी समुद्रामध्ये उतरल्याचं पाहायला मिळतंय आणि त्या प्रवाशांचा शोध त्यांच्याकडून घेतला जात असेल असा अंदाज आपण या ठिकाणी लावू शकतो। दरम्यान ही दुसरी दृश्य आपल्याकडे येत आहेत, त्याच्यामध्ये कशा पद्धतीने जे पोलीस आहेत ते अलर्ट मोड वर आपल्याला दिसून येत आहेत। जे समुद्र किनाऱ्यावर गस्त घालणारे पोलीस आहेत ते इथं सज्ज असल्याचं आपल्याला दिसतंय। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी विकास मिरगणे हे थेट आपल्या सोबत जोडले गेले आहेत। विकास, काय सांगाल, ही जी बोट उलटलेली आहे साधारणतः कधी उलटली होती आणि कुठे उलटली आहे समुद्रामध्ये, याविषयी काही माहिती मिळू शकली आहे का? आणि सध्यापर्यंत त्याच्यामध्ये जे प्रवासी होते त्या बोटीमध्ये त्यांच्यापैकी कोणाचा पत्ता लागलाय का? कार्य जे आहे युद्ध पातळीवर सुरू झालेले आहे। जे प्रवासी मध्ये बोट जे अडकलेले आहेत त्यांना जे आहे त्यांना बाहेर काढण्यात मध्ये यश मिळाले। साधारणपणे 3 जणांना आणि ते 6 जणांना बाहेर काढण्यात आलेलं आहे आणि नौदलाचे जे अधिकारी आहेत ते सुद्धा इथे झाले। स्थानिक मच्छीमार बोटीच्या सहाय्याने जे मदत आहे ते बचाव कार्य सुरू झालेले आहे आणि जे बोटीमध्ये अडकलेले आहेत त्यांना इथे जे एलिफंटा इथे आणण्यात आलेले आहे। आपण पाहू शकतो दृश्याच्या माध्यमातून इथे संपूर्ण जे आहे पोलीस सुद्धा इथे तैनात करण्यात आलेले आहेत। जे बोटीमध्ये अडकलेले प्रवासी आहेत त्यांना बाहेर काढण्यात आलेले, त्यांना डॉक्टरांच्या सहाय्याने त्यांचे उपचार करण्यात येत आहे। आपण पाहू शकता या एलिफंटामध्ये इथे पूर्णपणे बंदोबस्त लावलेला आणि जे बोटीमध्ये अडकलेल्या लोकांना इथे आणण्यात आलेलं आहे। आतापर्यंत 6 जणांना जे बाहेर काढण्यामध्ये यश मिळालेलं आहे। अशा प्रकारचे युद्ध पातळीवर जे आहेत त्यांना वाचवण्याचा प्रयत्न जे सुरू करण्यात आलेला आहे। निश्चितच विकास, आणखी एक प्रश्न तो म्हणजे तुम्ही सांगताय की 6 जणांना वाचवण्यात आले, एकूण किती प्रवासी होते त्याची माहिती मिळू शकलेली आहे का? किंवा जे चालक होते किंवा कर्मचारी असतील त्या बोटीवरचे ते मिळून एकूण किती संख्या होती लोकांची? आणि दुसरं म्हणजे बोट नेमकी कशामुळे बुडाली किंवा उलटली याचं कारण समजू शकलंय का? अद्यापर्यंत बोटीमध्ये साधारणपणे जर आपण बघितले 35 प्रवासी होते, त्यामुळे आपण बघितलं 35पेक्षा अधिक प्रवासी असल्यामुळे त्यांना वाचवण्याचा प्रयत्न जे आहे युद्ध पातळीवर सुरू झालेला आहे। आणि आपण पाहू शकता इथे जे या साईडला जे आहे ते युद्ध पातळीवर सुरू झालेलं आहे आणि प्रवाशांना जे आहे ते आणलेले आहे। इथे मोठ्या पोलीस बंदोबस्त लावलेला आहे, डॉक्टर सुद्धा आलेले आहेत, त्यामुळे युद्ध पातळीवर जे आहे ते सुरू झालेले आहे। विकास, आपण बघितलं तर या ठिकाणी गेटवे ऑफ इंडिया जवळची दृश्य सुद्धा समोर येत आहेत। तिथे आपल्याला बरीचशी गर्दी दिसतीये। तर जे प्रवासी त्या बोटीमधून गेलेले होते त्यांचे नातेवाईक किंवा जवळचे कोणी मित्रमैत्रीण वगैरे हे लोक आहेत का फक्त बघण्यासाठी आलेली ही गर्दी आहे? आपण जर बघितलं काय नातेवाईकांना जे आहे संपर्क करण्यात आलेला आहे आणि जे आहेत प्रशासनाचे अधिकारी जे आहेत ते सुद्धा दाखल झालेले आहेत। आणि इथे जर गेट ऑफ इंडिया जर आपण बघितलं हे सर्व बोट उलटल्यानंतर जे आहेत मुंबईकर ते सुद्धा त्याची विचारपूस करण्यासाठी नेमकी काय झालं ते पाहण्यासाठी इथे मोठ्या प्रमाणात गर्दी केली दिसते। आपण दृश्याच्या माध्यमातून पाहू शकता मोठ्या प्रमाणात जे आहे मुंबईकर ते गर्दी केलेली दिसून येत आहे। कारण एलिफंटामध्ये 35 पेक्षा अधिक जे आहेत प्रवासी ते बोटीमध्ये अडकले होते। 6 जणांना वाचवण्यामध्ये सध्या आपल्याला यश मिळालेलं आपल्याला दिसून येत आहे। पण हे जे प्रवासी आहेत ते नेमके कुठले होते त्याविषयी माहिती मिळू शकली आहे?
या संदर्भामध्ये अद्याप माहिती मिळालेली नाही. मात्र प्रशासनाकडून युद्धवादी सुरू झालेली आहे आणि जे स्थानिक मच्छीमार जे आहेत ते त्यांना संपर्क केलेले, स्थानिक जे मच्छीमार आहेत त्यांना सुद्धा संपर्क केलेला आहे की बोटीतून वाचवण्यासाठी. त्यामुळे युद्ध पातळीवर जे आहे बचाव कार्य सुरू झालेले आहे. प्रशासनाच्या वतीने सुद्धा सगळ्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. नेमकी किती अडकले आहेत, किती या संदर्भामध्ये निश्चितच विकास याविषयीच्या अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहणार आहोत. दरम्यान दुसरीकडे मीनाक्षी म्हात्रे आपल्यासोबत जोडल्या गेल्या आहेत फोन लाईनवर, त्यांच्याकडेही आपण जाऊयात. मीनाक्षी, काय सांगाल? अतिशय मोठी दुर्घटना म्हणावी लागेल. अरबी समुद्रामध्ये एक बोट उलटलेली आहे. त्याच्यामध्ये एकूण किती प्रवासी होते, चालक असतील किंवा इतर कर्मचारी, यांना मिळून याविषयी काही माहिती मिळू शकली? आणि दुसरं म्हणजे हे प्रवासी नेमके कुठले होते त्याविषयी काही कळाले का? खरं निश्चितच, कारण जी माहिती आपल्यापर्यंत पोहोचते तर एलिफंटा इथे जाणारी ही नीलकमल नावाची फेरी बोट होती आणि जवळपास आपण पाहतोय की 30 ते 35 प्रवासी जे आहेत ते या बोटीचा प्रवास करत होते. जवळपास आपण पाहतोय की एलिफंटाकडे जात असतानाच ही बोट जी आहे ती उलटलेली आहे आणि त्याच अनुषंगाने आपण पाहतोय की संपूर्ण आता रेस्क्यू ऑपरेशन जे आहे त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे. त्यामुळे जेएनपीटी असेल, कोस्ट गार्ड, येल्लो गेटचे पोलीस ठाण्यातले अधिकारी जे आहेत ते देखील या संपूर्ण प्रकरणाची माहिती घेत आहेत. सध्या आपण पाहिलं तर तिथे असलेले मच्छीमार हे देखील त्या ठिकाणी यांच्या मदतीच्या साह्यानं तिथं बचाव कार्य जे आहे ते सुरू करण्यात आलेलं आहे. सध्या आपण पाहिलं तर हे सगळे प्रवासी जे आहेत ते सुखरूप असल्याची देखील माहिती मिळते. मात्र एका मिनिटात ही बोट कशी उलटली याचा अद्यापही कोणतीही याची माहिती अद्याप आपल्यापर्यंत पोहोचलेली नाहीये. पण तत्पूर्वी आपण पाहतोय की 30 ते 35 प्रवासी जे आहेत ते या बोटीतनं, फेरी बोटीतनं प्रवास करत होते आणि उरण आणि करंजा इथे ही बोट जी आहे ती उलटली असल्याचं कळतंय. त्यामुळे सध्या रेस्क्यू लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.